नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं आज आपण लेस ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर बघा इथं उंची घेतलेली आहे 15.5 इंच आणि आपली आता ती 14.5 तयार होणार आहे. तर बघा इथं फिटिंग आहे 10.5 वरती आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. बघा जेवढी फिटिंग असली त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा इथं शोल्डर घेतलेलं आहे आपलं 5.5चं, कडून मार्किंग करायची आहे आणि इथं मोठा घेतलेला आहे आपला 5.5चाच. तर बघा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला गोलाईतल्या दंडातून 1.25 इंच, कारण मी समोरच्या भागाला अर्धा इंच असं आतमध्ये घेत असते मग जोड वगैरे पडू नये म्हणून. इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2 इंच. तुम्ही दगडाची रुंदी 1.5 पण घेऊ शकता, कारण कस्टमरला शोल्डर जास्त पाहिजे त्याच्यामुळे मी इथं 2 इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली आहे. गळ्याची उंची घेतलेली आहे 11 इंच आणि इथं घ्यायचं आहे 2.5 टाकून आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा गळ्याची तुम्हाला जसा आकार घ्यायचा तसा तुम्ही आकार घेऊ शकता आणि उंची पण गळ्याची कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर बघा इथं आपण चौकोनी गळा बनवणार आहोत. तर बघा इथं आहे अशी मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर अस्तरचं कापड जे आहे ते इकडं पलटी मारून घ्यायचे, म्हणजे इकडची मार्जिन इकडं उमठाण. तर बघा डायरेक्ट कट केलं तर याचा गळ्याची रुंदी पण जास्त होती, कारण जेव्हा आपण शिवतो तेव्हा याचवाला गळ्याची रुंदी पण कट करून झाल्याच्या नंतर जास्त होती. त्याच्यामुळे याच पद्धतीने उलटसुलट करायचं आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे या पद्धतीने मी अशी अस्तरवरती केली तशी. तर बघा आता ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि पिना पॅक करून घ्यायची आणि खडून जशी मार्किंग केलेली आहे तशी आता गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा जिथं कोपरा आलेला आहे तिथं अशी सुई खाली ठेवून घ्यायची आणि मग पुढे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे कोपऱ्याच्या ठिकाणी सुई आपल्याला खाली घेतली म्हणजे त्याच्यासोबत आपला धागा वरती येत नाही. वरती आला तर मग आपले जो कोपऱ्याची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत नाही. तर बघा व्यवस्थित अशी गळ्याला टिप मारून घेतली, धागा वगैरे कट करायचा आहे आणि कमरेला पण अर्धा इंच अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा विदाऊट आपल्याला कंबरपट्टी नाही लावता आपल्याला डायरेक्ट उलटसुलट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित अशी कमरेला टिप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची. जी आपण टिप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा जी टिप मारलेली आहे ती टिप आपली कट नाही झाली पाहिजे. व्यवस्थित आपली थोडीशी जागा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अस्तरचं आणि ब्लाऊज पीसाचं कापड व्यवस्थित कट करून झाल्याच्या नंतर आता याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर बघा छोटे छोटे कट मारले तर याची व्यवस्थित फिनिशिंग येते आणि वडल्यावानी गळा होत नाही. तर बघा जिथं कोपरा आहे तिथं पण व्यवस्थित मी कट मारले आणि साईडने पण कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हात घालून सरळ कापड करून घ्यायचं आहे. तर बघा जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपलं आता वरतून सरळ आलेलं आहे. तर बघा व्यवस्थित आता हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि काठोकाठ गळ्याला आणि कमरेला टिप मारून घ्यायची आहे. अस्तरचं आणि ब्लाऊज पीसाचं कापड व्यवस्थित लेवल धरायचं आहे आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन आपल्याला काठोकाठ टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा बेल आयकॉन प्रेस केली जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम छान असं आपलं लेस ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी याच्यावर खूप सुंदर असे बोटने कटिंग पण टाकलेले आहे आणि डिझाईन पण टाकलेले आहे आणि साडीपासून लेंगा पण टाकलेला आहे आणि त्याच्यावरची ब्लाऊज कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे. तर तुम्ही नसून बघितलं तर नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे. 27 ते 28 मुलीचं आणि याच्यावरती खूप सुंदर अशी लेस ब्लाऊज डिझाईन पण आहे आणि बोटनेक आहे आणि डीप नेक पण आहे. तर बघा एकदम सुंदर डिझाईन आहे. तर बघा कमरेला टिप मारून झाल्याच्या नंतर आता उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला कमरेला अर्धा इंच अशी परत टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंगमध्ये आपला पाठीमागचा गळा तयार होतो. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे उरलेलं ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण कापड आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा कस्टमरला गळ्याची रुंदी कमी घेतली म्हणजे त्यांना शोल्डर जास्त पाहिजे होतं. शोल्डर जास्त आपण शोल्डरची पट्टी जास्त घेतली तर म्हणजे कसं गळा पण वगैरे उतरत नाही. तर बघा त्यांना शोल्डर जास्तीचं पाहिजे होतं त्याच्यामुळे मी गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जशी लेस आवडेल तशी तुम्ही याच्यावरती लावून घेऊ शकता. तर बघा पहिले आपला जो चौकोनी गळा आहे त्याच्यावरती आपल्याला अशी लेस आता लावून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणती पण लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ लावून घ्यायची आहे लेस आणि मॅचिंगचा दोरा लावून घ्यायचा आहे. म्हणजे आणि जिथं कोपरा आलेला आहे तिथं कोपऱ्याला लेसला थोडीशी आपल्याला घडी मारून घ्यायची म्हणजे कोपरा एकदम छान असा लेसचा तयार होतो.
आणि ब्लाऊजचा पण. तर बघा दोन्ही कोपऱ्याला आपल्याला सेमच तशी करायचं आहे. थोडीशी घडी मारायची लेसला आणि मग टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ही छोटीशी लेस आहे त्याच्यामुळे मी एकच सिंगल टीप मारून घेणार आहे. मोठीची असली तर तुम्ही डबल टीप मारून घेऊ शकता. डबल टीप का मारायची? कारण जाडीची लेस असली तर ती पलटी होती, त्याच्यामुळे 2 टिपा मारायच्या असते. तर बघा व्यवस्थित मी जी उरलेली लेस आहे ती कट करून घेतली, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मध्यातून ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, म्हणजे पाठीमागचा भाग, आणि त्याच्यावरती खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा 1.5 ते 2 इंच आपल्याला अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे, नाही तर तुम्ही मोजून पण घेऊ शकता. तर बघा मी अशी 1.5 इंचाची मार्किंग केली खडूची आणि इकडच्या साईडनी पण 1.5 इंचाची करणार आहे. तर बघा त्याच्यानंतर आता स्केलनी किंवा तुम्ही डायरेक्ट जी आपला टेप आहे त्याने डायरेक्ट लाईन मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित म्हणजे लाईन मारली तर इकडच्या साईडनी पण आपल्याला उमटून घ्यायची, म्हणजे सारखी आपली दोन्ही साईडची सारखी लेस लागल्या जाते. तर बघा खडूनी मार्किंग केल्याच्या नंतर व्यवस्थित आता आपल्याला इकडचा भाग याच्यावरती पलटी मारायचा आहे आणि इकडची साईड आपल्याला इकडून उमटून घ्यायची आहे खडूचा भाग. तर व्यवस्थित अशी उमटून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला ती डार्क करून घ्यायची आहे. तर बघा एकदम छान अशी सोपी पद्धत आहे आणि बिना कॅनव्हाससुद्धा आपला गळा एकदम छान होतो. आणि कॅनव्हास कसा टाकायचा तो पण मी अपलोड केलेला आहे, आणि बिना कॅनव्हास पण आणि कॅनव्हास पण हे कसा घालायचा गळ्याला तो पण मी सांगितलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता जे इकडच्या साईडने उमटून झालेलं आहे खडूचं, तर आता आपण हे डार्क करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला परत लेस लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावित लावित यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जिथं कोपरा आलेला आहे तिथं परत आपल्याला लेसला घडी मारून घ्यायची आहे आणि टीप मारायची आहे, म्हणजे एकदम छान असा कोपरा तयार होतो. तर बघा तिकडच्या साईडनी मग सेमच आपल्याला तसंच करायचं आहे. तर बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी माहिती सांगत असते. तर नक्की तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा सुंदर अशी तर बघा लेस लावून झालेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला आता उरलेली जी लेस आहे ती आता आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि पाठीमागचे आपल्याला आता टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आणि लेस उरलेली कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारायला घ्यायचे आहे. तर बघा आता आपल्याला टक्स कसे मारायचे, तर बघा पाठीमागचा जो आपला मध्य आहे त्या मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं पण 4-4.5 इंच घ्यायचं आहे. आणि जी आपण लेस लावलेली आहे ती आपल्याला बघून घ्यायची आहे, ती याच्यामध्ये दबली नाही गेली पाहिजे. तर बघा उभं पण 4-4.5 इंच खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे आणि अशी तिरकी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पाठीमागचे दोन्ही टक्स आपल्याला सेमच त्या पद्धतीने मारून घ्यायचे आहे सारखे. तर बघा व्यवस्थित आता मी मार्किंग करून घेतलेली आहे. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायची आणि अशी तिरकी मारून घ्यायची आहे. पक्की टीप धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडचे पण आपल्याला सेमच तसे टक्स मारून घ्यायचं आहे दोन्ही साईडचे. तर बघा अशी या पद्धतीने. तर बघा डबल खडूने मार्किंग झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल. तर बघा मी व्यवस्थित आता ही केलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला अशी इकडच्या साईडने पण मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडचे आपले टक्स मारून झालेले आहे. आता मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा हे कटोरी ब्लाऊज आहे आणि तुम्ही तर बघा एकदम छान असं आहे कटोरीचं ब्लाऊज. समोरचं मी भाग तयार करून घेतलेला आहे आणि बाई पण तयार करून घेतलेली आहे. तर आता हे पूर्ण आपण रेडी करून घेऊया. तर बघा एकदम सुंदर असं हे लेस ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. आणि तुम्ही म्हणता याची वाली शिलाई, तर याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे, कारण आज तर कस्टमरने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी याचीवाले 250 रुपये घेणार आहे. आणि मोठं पण ब्लाऊज होतं. आणि तुम्हाला आजची माझी डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा पूर्ण एकदम छान असं ब्लाऊज तयार झालेला आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.